9 अजून पण गेले तरी आम्ही घरीच, आमची अजूनही तयारी झालेली नाही. हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. कशा आहात तुम्ही सर्व एकदम मजेत असाल. झोपेतून उठले आणि खिडकी खोलली, बाहेर बघितलं तर सकाळपासूनच पावसाची सुरुवात झाली. असं वाटतंय की अजूनही रात्रच झालेली, एवढा अंधार आहे. आर्यन सकाळीच उठला आणि इथे टीव्ही बघतोय. सॅटर्डे होता म्हणून बिट्टूच्या टिफिनमध्ये मी पोहेच बनवले. जाऊ ह्या सकाळीच ड्युटीला निघून गेल्या होत्या. आता त्या घरी आल्या आणि त्या आर्यनसाठी इथे साबुदाण्याची खिचडी बनवत आहे. मी तर पोहेच बनवून देणार होती, पण बिट्टूची तयारी होती त्यामुळे ते बोलल्या की मी आल्यानंतरच आरूसाठी खिचडी बनवते, तू काही बनवू नकोस, तू बिट्टूची छानशी तयारी करून दे. त्या आल्यानंतर आमची इथे बकवास आणि थोडीशी किचबीत पण सुरू होती. टाकली ना आता नव्हती ना नाही हे जळत होतं ना इकडे, मग ते जळू द्यायचं होतं का, ते इम्पॉर्टंट होतं. हे घेऊन ठेवलं आहे, याला झालंय माझं काम. मला सुनाई नाही दिलं ना, बस वैसे ही समझ रहे कुछ. चलो नवरात्रि की गरबा खेलेंगे, नवरात्रि की गरबा खेलेंगे. वाह वाह, तालियां तालियां इनके लिए, जोरदार तालियां. बापरे, इथे उठवायचं सोडून मोबाईल बघणं सुरू आहे. ते मुलगी परत झोपली. बघितला बिट्टू, पप्पाला माहितीच आहे ती उठली नाही तरी हे उठवून तिला वेळेवर पटकन आंघोळ करून तयार करून देईल. त्यामुळे पप्पा एवढं नवऱ्याच्या समोर सुनावलं, पण नवऱ्याला जराही फरक पडला नाही. तरी मोबाईल घेऊन बसलेलाच बिचारा. आता नाही बस झालं. चाल ये चाल चल लवकर. हा उठ चल. हा चल. ये बघितली कशी उठते ती, कशी उठते अशी घाबरून. तर तुम्ही इथे बघितलं, अशा रीत्या बिट्टूच्या पप्पाने बिट्टूला एका फटक्यात उठवलं. अर्धा तास झाले तिच्या जवळ बसलेले होते, पण बिट्टू अजिबात उठतच नव्हती. हे असे एक्स्ट्रा वाले कट करायचे, नाही तर ओळणीच कट कर जा. अगं नाही, उलटा नाही आहे, सरळच आहे. पकडून ठेव, इथे फिट करते मी. कशी करते ती चेहरा. पॅन्ट आणि टी शर्ट या व्यतिरिक्त बिट्टूला कोणतेही कपडे घातले की बिट्टूच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघून मला कळते की हिला अजिबात ही कपडे आवडलेले नाहीये. पण माझ्यासाठी तिने घातले. पूर्ण चेहरा उतरून बसलेली. बस होईल ना, बघ दुखेल मग अजून पोट. बस होईल ना, बघते मी, चेक करते परत एकदा. इथे पाय अडकताय का बघा बरं, एकदा चेक कर. ड्रेस घातलाय नाही तर निघाली सर्वांना दाखवायला. थांब. बिट्टूची ब्रश अंघोळ तयारी करेपर्यंत इथे 9 पण वाजलेले आहे. आता जेव्हा मी बिट्टूची इथे तयारी करत आहे ना, बरोबर करेक्ट 9 वाजले. मी पण पूर्ण तयारी झाल्याशिवाय तिला अजिबात स्कूलमध्ये सोडलं नाही. आणि स्कूल पण 5 मिनिटाच्या अंतरावर आहे, त्यामुळे थोडं लेट जरी झालं तरी आम्ही 5 मिनिटात स्कूलमध्ये पोहोचू. माझी छोटीशी सोना काय शेंड्यावर नसते, लांबच खाली लटकल्या असत्या. ज्वेलरी घातल्यानंतर बिट्टू खूप सुंदर दिसत होती, पण जशी ज्वेलरी घातली तसं आता बिट्टूला जसं मळमळच व्हायला लागली. इथे स्लेट होत आहे. हो, छान दिसत आहेस का तू. बघ माझ्याकडे. टिक्काच लावते. घालू नको. तर अशी बिट्टूची पूर्ण तयारी कंप्लीट झाली. तिचे 2-3 फोटो पण काढले, कारण लेट होत होतं तरी पण 2-3 फोटो काढले आणि एक व्हिडिओ घेतला. स्कूलमध्ये गेल्यानंतर इथे पण आम्ही 2 फोटो काढले. फार लेट आम्ही झालेलो नव्हतो, कारण अजूनही मुलं येतच होते स्कूलमध्ये. तिला बाय बाय केलं आणि आम्ही निघालो. पाऊस तो खूप सुरूच होता बाहेर. घरी आल्याबरोबर इथे सर्वांसाठी नाश्त्याला पोहे बनवून घेतले. आणि तुम्हाला तर माहितीच आहे माझ्या मध्ये मध्ये खायची सवय. दिसली केळी खाऊन घेतली, त्यासोबत पोह्यांचा नाश्ता आणि चहा. तो पण पोटामध्ये थोडीफार जागा करून नाश्ता आणि चहा करून घेतला.
बाहेर पाऊस होता तरी पण मी चेहऱ्याला स्कार्फ बांधला, कारण आमच्या विदर्भात एवढं ऊन असतं त्यामुळे आम्हाला सवय झालेली आहे. ऊन असो किंवा पाऊस, पण चेहऱ्याला स्टॉल बांधायचा म्हणजे बांधायचा. बिट्टूच्या स्कूलमध्ये गेली, बिट्टू थोड्या वेळ स्कूलमध्ये खेळली, त्यानंतर आम्ही निघालो घरी. लागलं काय करावं, गंध खराब करून टाकलाय. दुखते, हात लावलं. किती नोटंकी बिट्टू, किती किती नाटक करतेस, सर्व गंध खराब करून टाकलंस. कौतुक बघा, कौतुक. फटका पाहिजे बिट्टूला एक. नीट चाल, काढते बाहेर पाहायच्या बच्चा. त्यानंतर सुरुवात केली आपल्या स्वयंपाकाची. आज बनणार होते मसाले वांगे. मी पण खूप हुशार आहे. मी इथे जाऊला पीठ मळून दिलं तर त्यांच्याकडून कांदे भाजून घेतले, कारण त्यांच्या बोटामध्ये अजूनही ठणक आहे. म्हटलं तुम्ही किती वेळचे तशाच उभे आहे ना, असं करा, मला कांदेच भाजून द्या. जा बघून ये, मुलीने कसं केलेलं आहे मध्ये. असं मग तुझं मन असं विचलित होईल तिथे गेल्यावर. जाणं जरा. मग आमच्या दोघींच्या सुरू झाल्या इथे गप्पा आणि काम पण. आम्ही दोघी एवढ्या गप्पा करतो की जशी आमच्या वर्षापासून भेटच नाही बरं का. आणि इथे आमच्या जवळ चपात्या करत आहे, मी पीठ मळून दिलंय. कसं लागा मेरा मजा. बाहेरून खेळून आर्यन सुद्धा आला मग आमच्यासोबत, पण तो गप्पा मारत होता एवढा जोरात आणि बाहेर पावसात कपडे आहेत, कधी वळणार काय माहिती. पावसाचा आवाज बघा, आवाज पाऊस बघा किती येतो बघा. मुद्दाम ओला होत आहे, मुद्दाम पावसात. मी बाहेर कपडे वाळत टाकले होते, ते बघून जाऊ खूप हसत होत्या, कारण ते कपडे एवढे ओले झाले होते. जाऊ म्हणत होती आता दिवसभर हे कपडे धुतच बस बाहेर. माझ्या पायाला नाही दुखत ग, तू पट्टी का बांधतेस माझ्या पायाला. नाही दुखत आहे, नाही दुखत, नाही काहीच नाही बनत. तू मुद्दाम डॉक्टर बनतेस, माझ्या हाता पायाला लावून देतेस काही काही. तू डॉक्टर आहेस का. शामिना मिना वा कलेजा, साउथ आफ्रिका. पूर्णच येते का तुला. लगेचच बिट्टूची तयारी केली, ट्युशनला सोडलं. पाऊस थांबला तर कपडे पिळून घेतले आणि मागच्या दोरीवर वाळत टाकले. आता वाळणार तर नव्हते, पण इथे ओले होण्यापेक्षा तिथे बरे. तर जाऊ सुद्धा ड्युटीला निघून गेल्या आणि मी घरी एकटीच होती. रूम मध्ये बसून एडिटिंग करत होती. तेवढ्यात मावशीचा आवाज आला. मी एवढी घाबरली, कारण पूर्ण काळोख झालेला होता आणि घरी मी एकटीच होती. तिचा आवाज आला, मी म्हटलं कोण आलं अचानक आमच्या इथे. बाहेर पाऊस दिसत सुद्धा नाहीये. दिसत म्हणजे समोरचं दिसत नाही, पुढचं काही दिसत नाही. एवढा पाऊस सुरू आहे. आता जाऊ 3 वाजता गेला, लवकर तरी येणार नाही, त्यामुळे त्याच्यासाठी चहा ठेवायची गरज नाही. मावशी आणि माझ्या पुरता. तारू आहे झोपलेला, कारण नारूला नाही बरं. त्याला गोळी देते. कणकण होता, एवढा खेळतो, अजिबात बघत सुद्धा नाही. आता आम्ही आत्ता चाललोय ट्युशन वरून. या ट्युशन मध्ये आम्हाला चॉकलेट मिळालं, बघू. यस, चला मग बाहेर खा, दादाला त्रास देऊ नये. जेवण केलं तर मगाशी. मग हे घे, उठ, औषध घे, गोळी घे. हो ना बेटा, दुखणार ना. मगाशी पावसातही भिजलास तू. चल घे. अरे गोळी घेतली बरं वाटेल. बघ ताप किती आला. घे, ताप उतरते पटकन अंगावर, असं झोपून राहिला तर घे घे घे, उठ. असं नसते करायचं बाळा. चल गोळी घे, गोळीनं बात उतरते. घे, बरं व्हायचं पटकन. घे, घाम नाही फुटत तुले पाय बरोबर, तसा घाम फुटते. घे औषध. पावसात भिजला ना, आता अंघोळ केली, खेळायला गेला, पावसात भिजला, खूप आहे ना. आता कसं घरात घे आणि झोपून राहा. हा बेटा. नाही ना, दादाला बरं नाही वाटत आहे ना. हो, तुझ्या दादाला म्हणा औषध घे आणि गोळी घेऊन घे. तू लवकर घेते. तू नाही घाबरत आरो सारखी. माझी आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी सुरू होती. मी इथे पत्ताकोबी कट केली
आणि ती कट केलेली पत्तागोबी दिसली बिट्टूला. बिट्टूने घेतली आणि पूर्ण किचन मध्ये पसरून टाकली, जशी की ती रांगोळी आहे. आज सॅटरडे आहे, म्हटलं बाहेर जातो मुलांना घेऊन. चारला पण ताप आलाय आणि त्यात बाहेर कंटिन्यू जोरात जोरात पाऊस सुरू आहे. बघू आता काय होते आमचं. कारण 7 वाजले. उठला ते थोडं बिकॉज भाजी चालत नाही. छोटीतून कुरकुरे चिप्स ते मात्र मुलांना चालतात. भाजी बनवणारच तेवढ्यात आरुदादाची आली ऑर्डर, मला पास्ता खायचा आहे. मग भाजीला म्हटलं तू जरा 2 मिनिट थांब, आणि मग पटकन त्याच्यासाठी पास्ता बनवून घेतला. पास्ता झाल्यानंतर थोडाफार पास्ता मग बिट्टूला पण पाहिजेत होता, मग त्याच्याबद्दल आज थोडासा शेअर केला बिट्टूला. करू का चालू? बघ व्यवस्थित आला. आठवण येत होती माझी, आताच तर आली मी बाहेर. आठवण येत आहे का माझी? काय करावं तुमचं. येते ना मम्मा, येते ना. जा हा आतमध्ये जा, ओली होशील. हो पाऊस येतोय, आतमध्ये जा. हो सर्वीकडे पाऊस आहे, जा. मग काय तर पाऊस आहे ना सर्वीकडे रे बाबा. हो ओली होशील ना ग तू. काय पाहिजे बिट्टूला? काय पाहिजे माहितीये का? पत्ता गोबी. आणि हे शिंग बघा, काऊ सारखे केस झाले तुझे, काऊ सारखे. तू सोडली ना पोनी, एकदम काऊ सारखी दिसतेस तू. हो मला पत्ता गोबी खूप आवडली. हो खूप आवडली ना तुला पत्ता गोबी? तुला खायची आहे ना? मावशी किचन मध्येच बसली होती, तिच्यासोबत गप्पा करत मी स्वयंपाक पण करून घेतला. जेवण करून रूम मध्ये बसलो, थोड्या वेळ बिट्टू सोबत मस्ती केली. कॅमेरा समोर आल्यानंतर इथे मिस्टरांची सुरू झाली शायनिंग. पण ती इथे तुम्ही माझ्या केसांचा अवतार बघतायत आणि पाठीमागे बिट्टूचा डान्स. काय आवडते तसं लावून काय माहिती. मस्त आत बसलेली होती. बिट्टूचे पप्पा आहे, बिट्टू आहे, बिट्टूची मस्ती सुरू आहे मागे. आणि या दोघी मैलिकींच्या मागापासून गोष्टी संपत नाही आहे. 10:30 वाजले, तो दरवाजा बाहेरचा उघडा. तुमच्या गोष्टी कोणत्या सुरू? त्यांच्या एवढ्या वेळच्या गोष्टी बघून मला राहिलं नाही. मग मी पण गेली त्यांना कंपनी द्यायला. मग मी पण भरपूर गोष्टी केल्या. त्यासोबतच आपला आजचा ब्लॉग संपला. आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. भेटूया नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत टाटा बाय बाय.